हे दुःख माझ्यासारख्याला त्याचं वाड्यापाड्या राहणाऱ्या कष्टकऱ्याला असेल, सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असेल किंवा एखादा चांगला व्यावसायिक उद्योजक असेल, या सगळ्यांना दुःख झाले की दादांनी वयाचे 66 वर्ष पूर्ण करत असताना जवळपास 35-40 वर्ष आपला कधी संसार नीटवाणी पाहिला नाही, आपल्या स्वतःचे आयुष्य जगला नाही, फक्त काम आणि काम. माझा पुणे जिल्हा, माझा महाराष्ट्र कसा पुढे जाईल, इथे चांगले प्रकल्प कसे आणता येतील, इथं सुविधा कशा देता येईल, याकरता कष्ट आणि कष्टाच्या पलीकडं दुसरं त्या नेत्यानं काही आयुष्य जगलं नाही. आणि अशा नेत्याचं अकाली जाणं नियतीनं खरोखर खूप अन्याय या महाराष्ट्रावरतीच केला आहे. आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आज स्वर्गीय भेगडे साहेब असतील, बापनासाहेब असतील, बबन भाऊ, गणेश आप्पा, ही सगळी मंडळी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार कुटुंबावरती खूप प्रेम करते, खूप श्रद्धेनं त्यांच्यासोबत उभे आहे. आणि सगळं चित्र ज्यावेळेला आपण डोळ्यासमोर आणतो, माझा काय खूप वर्षानुवर्षाचे संबंध आहेत अशातला भाग नव्हता. अवघ्या 6-6.5 वर्षाचाच दादाचा आणि माझा सहवास आहे. सुनील शेळकेनं ज्या नेत्याच्या विरोधात घोषणा केल्या, ज्या नेत्याच्या विरोधात आपले शब्द वापरले, त्याचा कधीच दादाने विचार नाही केला. 2-4 वर्षानं सुनील शेळकेलाच दादाने पक्षात यायच्या आधी उमेदवारी दिली. तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं आणि सुनील शेळके काम करतोय म्हणून दादाने सुद्धा त्याला साथ दिली. काम मी जे काय करत होतो, मला आमदार व्हायचं होतं, मी आमदार झालो. माझं स्वप्न आमदारकीचं होतं, ते पूर्ण झालं. पण दुसऱ्यांदा पण मला परत आमदार केलं. हे सगळं चित्र ज्या वेळेला डोळ्यासमोर येतं, एक भावना मनामध्ये तयार होती किंवा विचार पडतो की आपण आपलंच बघितलं. मला आमदार व्हायचं होतं, मला तालुक्यात निधी आणायचा होता, कामं करायची होती, जे पाहिजे ते दादाने दिलं. पण आपण दादाला काय दिलं, आपण दादाला काय समजून घेतलं, आपण त्यांच्या वेदना काय त्या कधीच पाहिल्या नाही. याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. जो माणूस संसाराचा गाडा कसा चाललाय ते पण बघत नव्हता, स्वतःची जगत नव्हता, आणि त्या माणसाच्या मनात कधी काय खतखते किंवा काय वेदना आहेत हे जाणायला पाहिजे होतं, ते काय आपण जाणलं नाही. फक्त दादांचे लचके तोडले, जे जे मिळवतंय ते मिळवीत राहिलो. दादांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती होता, पण मी थोडासा वेगळ्या पद्धतीनं दादांकडं हट्टही धरायचो आणि नाही माझं काम केलं की मी फुगून बसायचो. दर मंगळवारी दादा मुंबईला मिटिंगला बोलवायचे आणि एखादं काम मंत्रालयात माझं नाही झालं की राहू मी बघतो नंतर येतो. मी त्या PA काहीतरी सांगून द्यायचो. दादा त्या PA दादाला सांगायचे की ते सुनील फुगून गेले. मला फोन नव्हते घरी, पण मंगळवारच्या बैठकीला मी नाही दिसलो की PA सांगायचे ते सुनील कुठपर्यंत आलाय बघ. मला PA विचारलं सांगायचे, दादा विचारतात कुठपर्यंत आले. मी पण परत जायचो.
ते बापाच्या नंतर जर माझ्या हट्ट कोणी पुरवले असतील ना तर त्या अजितदादांनी पुरवले. माझा काय राजकारण हा काय पेशा नाही आणि माझा काय व्यवसाय पण नाही. पण जे तुम्ही प्रेम केलं त्या प्रेमातून तुम्हालाही पुढं विरोधकांनी नावं ठेवायला नको किंवा काय तुझ्या नेत्याने केलं, काय तुमच्या आमदाराने केलं हे म्हणायला नको. म्हणून मला जेवढं पाळता येईल तेवढं पडत होतो. आज काहींना असं वाटतंय की सुनील शेट्टीच्या मागं कोण आहे, आता सुनील शेट्टीचं काय होईल. मी त्याचा कधीच विचार नाही केलेला. मी त्यातल्या गोष्टीचाही विचार करणारा कार्यकर्ता नाही आहे. आणि पद हे कुणी आयुष्यभर घेऊन आलेलं नसतं. पदाचा विचार नाही करायचा आपल्याला. पण दादांनी जे तालुक्यात स्वप्न बघितलं होतं, ह्या तालुक्याला कसं पुढे नेता येईल, इतर कसे चांगले प्रकल्प देता येईल, तो विचार करून दादांनी जे जे काही आपल्याला देता येईल ते द्यायचा प्रयत्न केला. मागच्या 2 महिन्यापूर्वी भंडारा डोंगरावरती गेलो होतो. दादा म्हणले सुनील मंदिर खूप सुंदर झाले, तो खालचा कॉरिडॉर आपल्याला कसा आहे तो बघायचं, आपलं कसं त्याचं ड्रॉइंग केलं आहे त्याचं प्रेझेंटेशन दाखवलं. गाडीत बसल्यावर तुम्हाला म्हणले पुढच्या 3.5-4 वर्षाच्या आत तुला कॉरिडॉर उभा करून दाखवतो. 1200-1500 कोटी काय लागतील तेवढे आपण ते टाकू. मार्च म्हणजे आता या महिन्यात कॉरिडॉरला पण पैसे दादा असं करून केलं. ठीक आहे, आता जे काय द्यायचं होतं किंवा जे काय होणार होतं त्या सगळ्या गोष्टी पुढं करायला मी तर आहे सक्षम. त्याच्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही. कोण कामं करील, कशी कामं होतील. 3.5 वर्षात जे मागच्या 6 वर्षात दाखवलं त्याच्यापेक्षा चांगलं काम आहे 3.5 वर्षात उभं करून दाखवील. आणि तीच माझ्याकडनं दादाला श्रद्धांजली आपल्याला. त्यामुळं तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका, माझी काळजी करू नका. पण 2 जबाबदाऱ्या घेऊन इथून पुढं राजकीय जीवनात काम करायचं. ही तुम्ही सगळी मंडळी दादांवरती प्रेम करणारी, पवार कुटुंबावरती प्रेम करणारी, तुम्हालाही मला जपायचं. आता तुम्हालाही ताकद द्यायची. सगळे जर आता मतभेद बाजूला ठेवून एकत्र झालो. तुम्ही आज परवा 2 दिवस बातम्याही पाहिल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. आणि आज सुमित्रा वहिनींना सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ 5 वाजता घेणार आहे. काही लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली की एवढी घाई का केली. तर मी आपल्या सगळ्यांना सुद्धा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र येणं, मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं काय घ्यायचं ही सगळं प्रक्रिया 15-20 दिवसानंतर होतील. पण आज घाईघाईनं काही निर्णय घ्यावे लागले. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार निवडून आले घड्याळ चिन्हावरचे, त्या सगळ्या आमदारांचे नेते गटनेते म्हणून अजितदादा विधिमंडळामध्ये आमचे प्रमुख होते. आणि आपली घटना जी लिहिलेली होती, आता ते कायदेशीर सगळ्या बाबी तुम्हाला टेक्निकली अडचणी समजणार नाही, परंतु त्या घटनेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, सर्व अधिकार दादांकडे होते.
आणि आज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधिमंडळातलं कामकाज जे आमदार निवडून आले किंवा विधान परिषद आमदार आहेत यांचे गट नेते म्हणून दादा हेच हयातीत नाही आहे, तर ती जबाबदारी तात्काळ लगेच कुणाकडे तरी सुपूर्द केली पाहिजे. अशा बाबतीतली प्रमुख चर्चा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपले प्रमुख नेत्यांनी त्या सगळ्या घटनेच्या अडचणी पाहिल्या, कायदेशीर सल्लागारांकडून त्याची माहिती घेतली आणि मग तुम्ही पक्ष कशा पद्धतीने चालवायचा आहे, दोन्ही पक्ष कधी एकत्र करायचे, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे ते नंतर बघू. पण आज पहिलं गट स्थापन केला पाहिजे. गटाला खूप महत्त्व असतं. गटामध्ये आमच्या सगळ्या आमदारांच्या त्या घटनेमध्ये किंवा गटामध्ये गटनेता म्हणून सुनित्रा वहिनींची एकमुखानं बहुमतानं निवड करणं आणि आम्ही सगळ्यांनी सह्या करून देणं हे पहिली प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा वहिनी फक्त शपथ घेतील आणि परत बारामतीला जाणार आहेत. कायदेशीर प्रक्रियेतल्या अडचणी लक्षात घेऊन सुनित्रा वहिनींना काल समजून सांगितलं आणि रात्री मग त्या बारामतीवरून आज मुंबईला आलेले आहेत. कृपया करून ह्याच्यात कुणी राजकारण आणू नका. शेवटी वेदना भावना हे काही काळापुरते आहेत, दुःख काही काळापुरतं असणार आहे, पण त्याच्यानंतरनं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार हा राज्यभरातला जर सांभाळायचा असेल, तो वाढवायचा असेल, तर दुःख बाजूला ठेवून पहिलं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हे सुद्धा सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, आया बहिणींना समजून सांगतो. पण आज सुनित्रा वहिनी घराबाहेर पडल्यात, 5 वाजता शपथ देऊन परत संध्याकाळी त्या बारामतीला जातील. आम्ही फक्त पक्षातले काही प्रमुख मंडळी आमदार त्या ठिकाणी असू, बाकी दुसरं कोणी नसणारे मुख्यमंत्री स्वतः आहेत. जो पदभार दादांकडे होता त्यांच्याकडं मंत्री म्हणून ज्या खात्याची जबाबदारी होती त्यातली काही खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली जाईल आणि राज्यभराचा कारभार त्या पद्धतीनं सुरू होईल. त्यानंतरनं मग थोड्याफार 15-20 दिवसानंतरनं पवार कुटुंबातले मंडळी एकत्रित बसतील आणि पुढं कसं जायचं आहे, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, राज्यात केलं जायचं, तो सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीचा असणार आहे. पण आज दादांचा उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींना करावं हे सुद्धा सगळ्यांनी एकमतानं निर्णय केला आणि त्या निर्णयामध्ये सुनित्रा वहिनींना आज आपण सगळ्यांनी पुढं घेतलेलं आहे. आता त्या पक्षाच्या सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकरता आम्ही सगळेजण एकमतानं त्यावेळी निर्णयावरती जायच्या भूमिकेमध्ये आहोत. शेवटी पक्ष संघटना हा भाग एक वेगळा आणि कायदेशीर विधिमंडळामध्ये कामकाज करणारे निवडून आलेले प्रतिनिधी, पक्षाच्या चिन्हावरती आलेले प्रतिनिधी हा भाग वेगळा. हे दोन्ही समीकरण वेगळे असताना कायदेशीर प्रक्रियेतून आपण आज पुढे चाललो आहे. इथून पुढच्या काळात आपण सगळेजण जीवाला जीव लावून राहायचं, या बाबतीत कोणी मनामध्ये शंका आणू नका. आणि मी पुन्हा सांगतो, माझं जे काय भवितव्य आहे, ज्यांनी मला तुमच्यापर्यंत ताठ मानेने ठेवलं, विश्वासाने ठेवलं, ते अजितदादांनी ठेवलं. हे मी कधीच विसरता कामा नये आणि विसरणार नाही. तुम्हाला जेवढं काय मला देता येईल, जेवढं काय तुमचे प्रश्न सोडवता येईल तो सोडवायचा मी प्रयत्न करतोय. मागच्या 15 दिवसापूर्वी साहेब दादा आले होते मावळात सप्त्याला, नगरपालिकेच्या उद्घाटनाला आले नाही म्हणून मी परत फोन होतो, दादा तुम्ही आले नाही. अरे म्हणजे माहिती तब्येत बरी आहे, जरा तू पण असा वागतो. मग त्यांना म्हणलं आता सप्त्याला तरी या. मी फक्त पत्र दिलं, मला फोन आला की नाही आता तिकडे नाही गेलो तर तो काहीतरी परत एवढा त्रास मी दादाला दिला, एवढा हट्टीपणा केला. आणि सप्त्याला येताना म्हणजे जेवायचं पुढे विचारून घे, त्याच्या घरी पण जायचं असेल तर बघ. मला रवी म्हणून दादांबरोबर असतो, मला फोन केला, दादा म्हणजे घरी जेवायला येतो. म्हणजे आता आम्ही घरी कोणीच नाही आहे, गणेश भाऊ खांडगीच्या घरी जेवायला नेतो.
नाही मग म्हणले नको नको पुढं का मीटिंग आहे. मला घरी आलं नाही जेवायला यायचं होतं, मला तेही अर्थ नाही आलं. आणि मग डोक्यात आलं की दादाला सांगू आता दादा तुम्ही सप्त्यातच बसा. मी तिथंच म्हटलं की जर विचारलं तर म्हणते नको नको मला पुढं मीटिंग आहे, सभा आहे, पिंपरी चिंचवडचं इलेक्शन होतं. मग तिथंच डायरेक्ट म्हणालो दादा आता इथं जेवून जा. पत्रावळीत सुद्धा सुनील शेळकेच्या हट्टापायी दादांनी जेवण करून गेले ना. आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटतंय ते दादा नसल्याचं, पण मला एक वाईट काय वाटतं की मी त्या नेत्याला कधी समजून घेतला नाही. मला त्याचं वाईट वाटतं. आणि आता हयातीत नसल्यावरती समजून घेण्यात पण अर्थ नाही. हयातीत असल्यावरती समजून घेणं किंवा आपण ऐकणं हा भाग वेगळा आहे. नसल्यावरती आता काय समजून घेऊन उपयोग येईल. मग त्या दिवशी बारामतीतून निघताना अंत्यविधी झाल्यावरती तेच दुःख होतं की आता मी माझ्या मावळातल्या लोकांना काय सांगणार. आणि मी दादांसाठी काय केलं, काहीच मागत नव्हते. फक्त मला म्हणायचे अरे सुनील ते इंद्रायणी भात आहे का, तांदूळ असेल तर पाठव रे. मी काळवा मामाला फोन करून सांगायचं मामा तांदूळ, मामाने लगेच कट्टे पाठवते. 6 वर्षात फक्त तांदळाच्या पलीकडं अजितदादाला सुनीलकडे काहीच दिलं नाही. पण हजारो कोटी रुपये देऊन स्वतःच फलक घ्यायचे, स्वतःच बघायचे की याला जे पैसे दिल्यात त्याचं कुठपर्यंत काम आले, तो प्रोजेक्ट कुठे कशा पण काय अडचणी ते स्वतःच बघायचे. असली माणसं परत मात्र काय होत नसतात. असला नेता परत कुणी पुन्हा वाचून थांबत नाही. पण असला नेता असा काम करणारी माणसं महाराष्ट्रात परत जन्माला पण यायची नाही. हे करून दाखवलं दादांनी. हे जे काय आपल्या हृदयात आज नाव करून गेलं दादा. कुणीच म्हणलं नव्हतं महाराष्ट्र बंद करा, पुणे जिल्हा बंद करा. प्रत्येक जण दारं बंद करून घरात रडत होता. प्रत्येक जणाला दादाची किंमत गेल्यावर कळत होती ना, ह्याचं दुःख होतं.